नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट उत्तप्पा। चला तर मग सुरुवात करूया। इन्स्टंट उत्तप्पा तयार करण्यासाठी आपल्याला 1.5 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे, रवा बारीकच घ्यायचा आहे आपल्याला, अर्धा चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे। ही सगळी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि डोस्याला तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता डोस्याला तयार करतात त्याच पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला बॅटरची। आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू पिळून झालं की याला आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे। हे बॅटर आपलं फेटून झालेलं आहे। आता आपल्याला हे 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर। आता पुन्हा आपण एकदा हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता 1 चमचा आपल्याला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे। बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, ती आपण यामध्ये टाकून घेऊया। 1 टोमॅटो आपण एकदम बारीक कापून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये टाकून घेऊया। या सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित आपल्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया। 1 मिनिटासाठी आपल्याला बॅटरला रेस्ट द्यायची आहे। तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊ। चटणी तयार करण्यासाठी आपल्याला 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, 2 चमचे आपल्याला डाळ्या घ्यायच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आलं, 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। ही सगळी जिन्नस मिक्सर जारमध्ये टाकून आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे। आता एका बाउलमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया आणि आता याला फोडणी देऊन घेऊया। एका फोडणी पात्रामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये जिरा टाकून घेऊया, कढीपत्ता टाकून घेऊया। आपली फोडणी एकदम छान तयार झालेली आहे। आता आपण ही चटणीमध्ये टाकून घेऊया। चटणीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण उत्तप्पा तयार करायला घेणार आहोत। आपण इन्स्टंट उत्तप्पा तयार करणार आहोत, त्यामुळे आपल्याला 1 चमचा यामध्ये इनो टाकून घ्यायचा आहे। इनो टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण हे उत्तप्पा तयार करायला घेऊया। तवा आपला तापलेला आहे, यावरती आपण 1 चमचा बॅटर आपलं सोडून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच असं आपल्याला हे उत्तप्पा सोडून घ्यायचं आहे। त्यावरती आता थोडेसे आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा टाकून घेऊया। एक बाजू व्यवस्थित शेकली गेली की आपण वरच्या बाजूनं थोडं साजूक तूप आपण या उत्तप्प्यांवरती टाकून घेऊया। यामुळे टेस्ट खूप छान लागते उत्तप्प्याची आणि क्रिस्पी आपला उत्तप्पा तयार होतो। आता आपण उत्तप्पा पलटी मारून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुरेख जाळी पडलेली आहे आणि एकदम सुंदर कलर आलेला आहे आपल्या उत्तप्प्यांना। दुसरी बाजू थोडीशी आपण या शेकून घ्यायची आहे आणि लगेचच आपला उत्तप्पा आपण काढून घेऊया। पुन्हा आपण सेकंड बॅच टाकून घेतलेली आहे। यावरती आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कांदा आपण स्प्रेड करून घेतलेला आहे। आता याच्यावरती थोडंसं आपण तूप टाकून घेऊया। या जागी तुम्ही बटरचाही वापर करू शकता। आता आपण हे उत्तप्पांना पलटी मारून घेऊया। एकदम सुरेख कलर आलेला आहे। दुसरी बाजूही आपण व्यवस्थित शेकून घेऊया। आपले उत्तप्पा तयार झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया।
कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.